एकनाथ खडसेंवर शासकीय निधीतून उपचार करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती। महाजनांच्या या टीकेला आता एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलंय। याच वेळी खडसेंनी महाजनांवर जोरदार टीका केली आहे। यावर बोलताना खडसेंनी मी एका जामीनदाराचा मुलगा असून गिरीश महाजन जो एका साध्या शिक्षकांचा मुलगा होता, जो आता 1000 कोटीच्या मालमत्ता घेऊन बसलाय, अशी स्थिती माझी नाहीये। तर माझ्यावर शासकीय निधीतून उपचार व्हावा इतका मी आर्थिक दुर्बल नसून राज्यात उपचारादरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्या हजारो रुग्णांची जबाबदारी स्वीकारा, असा टोला एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांना लगावलाय। याचवेळी बोलताना खडसेंनी महाजनांवर भोसरी भूखंड प्रकरणावरूनही आरोप केलाय। भोसरी प्रकरणात कुठलीही प्रकारे अडकविण्याचा प्रयत्न आमचे मित्र गिरीश महाजन करीत होते, परंतु आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आपल्या परिवाराला कायमस्वरूपी जामीन या प्रकरणात मिळाला असल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे। प्रसार माध्यमातून खडसेंना अटक होणार अशा बातम्या दिल्या जात होत्या। यात आपलं मनोरंजन होत असल्याचं देखील खडसेंनी म्हटलं आहे। तर सरकारमधील कामापेक्षा खडसेंना कसं अडकवता येईल एवढंच काम महाजन यांना असल्याचं देखील खडसे यांनी म्हटलंय। सुमित देशमुख, न्यूज स्टेट महाराष्ट्र, जळगाव। काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये भावी मुख्यमंत्री यांचे बॅनर लावण्यात चढाओढ लागलेली आहे। यावर बोलताना खासदार सुजय विखे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। तर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वासही खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केलाय। तर भावी मुख्यमंत्री पंतप्रधान होण्याचे वेध लागणे हे काही चुकीचे नाही। सध्या मित्र पक्षांमध्ये ही चढाओढ लागलेली आहे। कुणाला मुख्यमंत्री तर कुणाला पंतप्रधान व्हावं वाटतं। हे अनेक वर्षापासूनचे स्वप्न आहे। त्यांना स्वप्नामध्येच राहू द्या, स्वप्नामध्ये ते खुश आहेत। देशाची जनता आणि राज्याच्या जनतेने मागील 1.5 वर्षापासून विकास काम पाहिले आहे, असंही सुजय विखे यांनी म्हटले। भाजपचे खासदार सुजय विखे यांनी विरोधकांना लगावलेल्या या टीकेवरून आता विरोधक काय प्रत्युत्तर देतात पाहावं लागणार आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी प्रसाद शिंदे, अहमदनगर। सातारा जिल्ह्यातील फेर आकारणी तरतुदीचे उल्लंघन भोवल्याचं पाहायला मिळालं। याच उल्लंघनाप्रकरणी ग्रामपंचायत विभागाने कारवाई केली। यामुळे आता ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत। सातारा जिल्ह्यातील 175 ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी फेर आकारणीची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण केली नसल्याने तरतुदीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी जिल्ह्यातील 175 ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। यामध्ये 8 दिवसात खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले आहे। ग्रामपंचायतीचे कामकाज करीत असताना त्रुटी ठेवल्या असून ग्रामपंचायती अभिलेख अद्ययावत ठेवण्यासाठी हलगर्जीपणा केल्याचं दिसतंय। यामुळे आता ग्रामपंचायती विभागाने कारवाई केली। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी महेश क्षीरसागर, सातारा। गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाज यात्रा ठिकठिकाणी पोहोचत आहे। गोपीचंद पडळकर यांची धनगर यात्रा ठिकठिकाणी पोहोचत आहे, तशी ते बुलढाणा जिल्ह्यातही पोहोचली। खामगाव येथील धनगर जागर यात्रेदरम्यान धनगर समाज बांधवाला संबोधित करताना गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राच्या विरोधात एक शक्ती काम करत असल्याच्या सुप्रिया सुळेंच्या विधानाचा गोपीचंद पडळकर यांनी समाचार घेत सुप्रिया सुळेंना जवळचा नंबरचा चष्मा लागलेला दिसतोय, त्यांना जवळचं काहीही दिसत नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधलाय। यावेळी शरद पवार यांची सावली ज्याच्यावर पडली त्याची माती झालेली आहे, अशी टीकाही पडळकर यांनी शरद पवारांवर केली आहे। देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांना दिलेलं आरक्षण शरद पवारांचे सरकार येताच एकाच महिन्यात गेल्याचा आरोपही पडळकरांनी केलाय। याचबरोबर एकनाथ शिंदे सारखा सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झाल्यामुळे प्रस्थापितांच्या पोटात पोटशूळ उचलत असल्याची टीकाही गोपीचंद पडळकरांनी करत पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय। त्यामुळे धनगर जागर यात्रेतही गोपीचंद पडळकर यांचा रोग पवार कुटुंबियावर असल्याचं पाहायला मिळालं। प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा। आमदार अनिकेत तटकरे यांनी आपला वाढदिवस 5 किलोमीटर डोंगरावर जाऊन आदिवासी मुलांच्यात मोठ्या आनंदानं साजरा केलाय। यावेळी लहानग्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद आणि समाधान पाहायला मिळालंय। राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे यांनी आपला वाढदिवस
5 किलोमीटर डोंगरावर असलेल्या गंगावणे, बंगालवाडी, चाफेवाडी येथील आदिवासी वाड्यातील मुलांमध्ये केक कापून साजरा केला आहे. त्यामुळे इथल्या आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा शब्दही दिला आहे. आमदार अनिकेत तटकरे यांनी मनात आणलं असतं तर मोठ्या आलिशान आणि महागड्या हॉटेलमध्ये देखील त्यांनी वाढदिवस साजरा केला असता. मात्र डोंगर पठारावर जाऊन आदिवासी मुलांच्यात वाढदिवस साजरा करण्यात त्यांनी समाधान आणि धन्यता मानले. रायगडहून धम्मशील सावंत, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, गोवा. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही राज्यात धग धरून आहे. यावरूनच भाजप नेते आणि आमदार शरद पवारांवर टीका करताना पाहायला मिळत आहे. आमदार प्रसाद लाड यांनी विरोधकांच्या मुद्द्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या आडून राज्याच्या राजकारणाला वेगळे रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याआधी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पाहावेत, असं यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांच्यासह आजवर झालेले मराठा मुख्यमंत्री समाजाला आरक्षण का देऊ शकले नाहीत, यावर कधी बोलणार आहात, असाही मुद्दा प्रसाद लाड यांनी मांडला आहे. आरक्षण हा राजकारणापेक्षा मराठा समाजाच्या हिताचा विषय आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वात समाजात फूट पाडण्याचे काम करू नये, अशी विनंती आहे. मराठा आरक्षणावरती ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होतोय, खरंच मराठा समाजाला याची विचार करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं मराठा म्हणून, मराठा आंदोलनामध्ये कार्यकर्ता म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं. तर जरांगे पाटील यांचे आदर आहे, परंतु त्यांना भरकटवले जात आहे. त्या भरकटवणाऱ्यांचा आम्ही निषेध करत असल्याची प्रतिक्रियाही लाड यांनी दिली आहे. कॅमेरामॅन प्रभात दाससह अमजद खान, न्यूज 10 महाराष्ट्र, गोवा. जळगावसह राज्यातील इतर ठिकाणी असलेल्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे. यात राजवल लकीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, RL गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, मानराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडसह इतर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. बँक फसवणूक प्रकरणात ईडीकडून 315 कोटींच्या 70 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील माहिती ईडीने त्यांच्या ट्विटरवरनं दिली आहे. CBIनं काही महिन्यांपूर्वी RL उद्योग समूहावर चौकशी करीत गुन्हे दाखल केले होते. त्या आधारावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास सुरू होता. या तपासात मनी लॉन्ड्रिंग केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या. राजवल लकीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, RL गोल्ड व मानराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक असलेले ईश्वरलाल शंकरलाल जैन ललवानी, मनीष ईश्वरलाल जैन ललवानी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यात इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जळगावहून अभिजित पाटील, न्यूज 10 महाराष्ट्र, जळगाव. भंडारा जिल्ह्यातील राजेगाव MIDC हिंदुस्तान कंपोसाइट्स कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मॅनेजरच्या विरोधात पुन्हा एल्गार करण्यात आला आहे. मागील 15 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने तेथील कर्मचारी काम करत आहेत. मात्र त्या कंपनीमध्ये नवीन जनरल मॅनेजर आले असून जुन्या कर्मचाऱ्यांना कमी करून नवीन पदभरती करीत असल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीसमोर आंदोलन सुरू केलं आहे. तर कंपनीतील जनरल मॅनेजर हेच कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहेत. तर तुम्ही असे आंदोलन करत असाल याचे फळ भोगावे लागतील अशी धमकी कर्मचाऱ्यांना दिली जाते. तर ह्या आधी पण कर्मचाऱ्यांनी कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन केले होते. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि मॅनेजर ह्या कंपनीतून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांनी केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश कांबळेसह सूरज बागडे, न्यूज 10 महाराष्ट्र, भंडारा. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाने राकेश जाधव यांची मुंबईच्या अध्यक्षपदी निवड केली. मुंबईतील शरद पवार यांच्या सभेचे आयोजनही राकेश जाधव यांनी केलं आहे. याआधी नवाब मालिक हे मुंबई अध्यक्ष होते. आता मात्र राकेश जाधव या अध्यक्ष असणार आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत समीर भुजबळ यांची मुंबई अध्यक्ष नियुक्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली. नवाब मालिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. आजच्या शरद पवार यांच्या सभेत मंचावर बॅनरवर नवाब मालिक यांचा फोटोही आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात नवाब मालिक यांचे केबिन बनविण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ नेत्यांनी दिली होती. त्यामुळे नवाब मालिक यांची निवृत्ती न करताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने नवा अध्यक्ष दिला आहे.
पण नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा देतात यावर मात्र प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे. अक्षय मावळे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नवी दिल्ली. भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आहे. काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना सुजय विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप यांना भाजपामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं. यावर बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी खासदार विखेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार विखेंनी भाजपमध्ये येण्याचे दिलेले आमंत्रण म्हणजे सहज केलेला विनोद आहेत. मात्र अंबी गांभीर्याने त्यांना सांगतो, आमचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे महायुतीत आहेत, त्यांचं काम चांगलं आहे. खासदार विखेंनीच राष्ट्रवादीमध्ये यावा म्हणजे त्यांना पुढच्या काळात चांगले भविष्य राहील, असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय. तर सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या ऑफरनंतर आता संग्राम जगताप यांनीही विखेंना ऑफर दिली आहे. यानंतर आता विखेंची यावर काय भूमिका असणार आहे हे पाहावं लागणार आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी निलेश आगरकर, अहमदनगर.